काला जादू. ही गोष्ट आहे अंधश्रद्धेची, अन्यायाची आणि त्यातून जन्मलेल्या एका भयानक सूडाची. जेव्हा माणसाचा विवेक संपतो आणि भीती सुरू होते तेव्हा नक्की काय घडतं? चला उलगडूया या शापाची कहाणी. कल्पना करा, एक गाव आहे खेतपूर. गेले 3 महिने झाले इथे पावसाचा एक थेंबही पडलेला नाहीये. जमीन पूर्ण भेगाळली आहे, पिकं सुकून गेली आहेत आणि लोकांच्या मनात एक वेगळीच भीती घर करू लागली आहे, अंधश्रद्धेची भीती. त्यांना वाटतंय की देवी कालिका त्यांच्यावर कोपली आहे किंवा या गावावर कुणाचा तरी शाप आहे. आता या सगळ्या कहाणीच्या केंद्रस्थानी आहे एक स्त्री, सावित्री. गावकरी तिला 2 नावांनी ओळखतात. काहींसाठी ती आहे वैद्यमाई, जी आपल्या जडीबुटीच्या ज्ञानाने लोकांना जीवनदान देते. पण एका घटनेनंतर इतरांसाठी ती बनते चुडैल. म्हणजे बघा, एकाच व्यक्तीची 2 रूपं, एक जीवन देणारी आणि दुसरी जीवन घेणारी. चला तर मग कथेच्या पहिल्या भागात वळूया. इथे आपण भेटणार आहोत त्या सावित्रीला, जी एकेकाळी गावातली एक प्रतिष्ठित वैद्य होती. आणि पाहूया ती एक रात्र, ज्या रात्रीने तिचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. गोष्ट आहे एका रात्रीची. रूपा नावाच्या एका बाईला प्रसूती वेदना सुरू होतात. गावातली वैद्य म्हणून सावित्रीलाच बोलवलं जातं. पण परिस्थिती खूपच बिकट असते. सावित्री तिचे सगळे प्रयत्न पणाला लावते. बाळ तर वाचतं, पण रूपाचा जीव जातो. आणि हाच तो क्षण होता जिथे गावाचा सावित्रीवरचा विश्वास तुटायला सुरुवात झाली. आणि मग काय, रूपाच्या मृत्यूचा सगळा दोष टाकला जातो थेट सावित्रीवर. गावचे मुखिया सगळ्यांसमोर तिच्यावर ओरडतात, तूच माझ्या सुनेला मारलंस. या एका आरोपाने लोकांच्या मनात तिच्याबद्दल राग आणि भीतीचं विष पेरलं जातं. कोणीही विचार करायला तयार नाही. सगळ्यांच्या भावनांचा उद्रेक होतो. आणि इथून सुरू होतो कहाणीचा दुसरा भाग, सत्याची राख. इथे सावित्री आता एकटी पडलीये. अख्खा गाव तिच्या विरोधात उभा आहे आणि तिला स्वतःचा बचाव करायचा आहे. जेव्हा तो संतप्त जमाव तिला चुडेल म्हणू लागतो तेव्हा सावित्री त्यांना एक अगदी सरळ आणि भेदक प्रश्न विचारते. ती त्यांना आठवण करून देते की तिच्याच औषधांनी, तिच्याच हातांनी या गावातल्या कित्येक मुलांचे जीव वाचले आहेत. तिचा प्रश्न खूप सोपा होता. फक्त एका मृत्यूमुळे तिचं आयुष्यभराचं काम, तिची सेवा सगळं खोटं ठरू शकतं का? पण तुम्हाला माहितीये, भीतीने आंधळा झालेला जमाव कुठे कोणाचा ऐकतो? जेव्हा ते तिची झोपडी जाळायला पुढे येतात तेव्हा ती त्यांना एक इशारा देते. तिचे शब्द इतके गूढ होते की जणू काही ती येणाऱ्या मोठ्या विनाशाची भविष्यवाणीच करत होती. आणि मग जे व्हायचं तेच होतं. जमावाच्या क्रोधाचा आगडोंब उसळतो. तिची झोपडी जाळली जाते आणि त्या आगीत फक्त तिचं घरच नाही, तर तिची औषधं, तिची ओळख, तिचं आयुष्य सगळं काही भस्म होतं. गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर तर काढलं, पण त्यांना हे कळलंच नाही की त्यांनी एका वैद्याला नाही तर एका सुडाच्या भावनेला जन्म दिलाय. आता गोष्ट त्या वळणावर येते जिथे सगळं काही बदलणार आहे. ही आहे सावित्रीची कहाणी, जिच्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं गेलंय आणि आता ती आपला बदला घेण्यासाठी काळ्या जादूचा मार्ग निवडते. आणि अशा वेळी सावित्री आधार घेते काळ्या जादूचा. या गोष्टीत काळा जादू म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, तर तो अन्यायाविरुद्ध सूड उगवण्यासाठी वापरलेलं एक शक्तिशाली, विनाशकारी शस्त्र आहे. जिथे न्याय मिळत नाही तिथे सूडच न्याय बनून येतो. जंगलातल्या एका पडीक कालिका मंदिराच्या आडोशाला सावित्री सुडाचा विधी सुरू करते. आधी ती एक मातीची बाहुली बनवते. तिच्यावर मुखियाच्या पत्नीचे केस आणि तिच्याच कपड्याचा एक तुकडा लावते आणि त्या बाहुलीच्या छातीवर लिहिते, तुझं सुख माझी तहान. मग एका काळ्या धाग्याने त्या बाहुलीला बांधून ती शापासह जमिनीत पुरते. आणि ती बाहुली पुरताना सावित्रीच्या तोंडून निघतात ते शब्द, जे नुसते शब्द नाहीत तर एक भयंकर शाप आहेत. हे शब्दच आता गावचं आणि मुखियाचं भविष्य ठरवणार आहेत. एक वैद्य आता शाप देणारी बनली होती. आणि तो शाप खरा ठरला. चला तर पाहूया त्या शापाने काय काय घडवलं आणि गावकऱ्यांनी तो थांबवण्यासाठी काय केविलवाणा प्रयत्न केला. आणि हो, शापाचा परिणाम दिसायला अजिबात वेळ लागत नाही. मुखियाच्या घरात एक विचित्र वास येऊ लागतो. त्याची शेती सडायला लागते आणि त्याची पत्नी लता अचानक आजारी पडते. तिच्या अंगावर निळे हिरवे डाग येतात आणि रात्री ती भयानक स्वप्न बघून किंचाळू लागते. सावित्रीचे शब्द आता खरे ठरत होते. आता हा हादरलेला मुखिया धाव घेतो गावातल्या पंडिताकडे. पंडित त्याला स्पष्ट सांगतात की हा काळा जादू आहे आणि पौर्णिमेच्या आधी जर ती शापित बाहुली शोधून नष्ट केली नाही तर मुखियाच्या पत्नीचा मृत्यू पक्का आहे. आता त्यांची लढाई होती ती थेट वेळेविरुद्ध. मग काय,
मुखिया आणि काही गावकरी रात्रीच्या अंधारात त्या पडीक मंदिरात पोचतात आणि तिथे जमीन खोदल्यावर त्यांना सापडते तीच मातीची बाहुली. तिच्यावर लताचे केस आणि तिचा जुना दुपट्टा गुंडाळलेला असतो. शापाचा जिवंत पुरावा त्यांच्या समोर होता. पण मुखिया जसा काही ती बाहुली तोडायला जातो तसाच त्या बाहुलीचा काळा धागा तुटतो आणि मंदिरातून एक आवाज घुमतो, तुझा अंत माझा. त्याच क्षणी त्यांची मशाल विझते आणि सगळीकडे फक्त अंधार पसरतो. त्यांची शेवटची आशाही संपलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुखियाची पत्नी तिच्या अंथरुणात मृत आढळते. तिचं संपूर्ण शरीर काळ्या डागांनी भरलेलं असतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या बाजूलाच ती मातीची बाहुली पडलेली असते. पण त्या बाहुलीचा गळा मात्र गायब असतो. जणू काही तो कोणीतरी जाळून राख केलाय. असं वाटत होतं की एकाच वेळी 2 मृत्यू झाले होते. आणि शेवटी ही कथा आपल्याला पुन्हा एकदा त्याच प्रश्नावर आणून सोडते जो सावित्रीनं गाव सोडताना विचारला होता. खरं जिवंत कोण आहे आणि कोण मृत? ते गावकरी जे भीतीनं जिवंतपणीच मेले होते, की ती सावित्री जिनं सुडाच्या आगीत स्वतःला जिवंत ठेवलं होतं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर सूड आणि न्याय यांच्यातल्या त्या अंधुक रेषेवर सापडेल.